यंदा एक चूक आणि दुबार पेरणीचा खर्च तुमच्यावर येऊ शकतो. शेतकरी बांधवांनो, पेरणीची घाई अजिबात करू नका, कारण यंदाची पेरणी ही फक्त शेती नाही तर योग्य वेळाचा खेळ आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी कृषी सेवा केंद्र वैजापूर यांच्या मार्फत आजचा हा व्हिडिओ प्रत्यक्ष शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. राज्यात अजूनही मान्सून सक्रिय झालेला नाही, तरी देखील काही शेतकरी पेरणीची घाई करताना आपल्याला दिसत आहे. पण शेतकरी बांधवांनो, हीच घाई पुढे मोठे नुकसान करू देऊ शकते. यंदा एल निनोमुळे पावसात मोठे बदल होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सुरुवातीचा पाऊस पाहून घाईत पेरणी करू नका. कृषी तज्ज्ञ आणि अनुभवी शेतकऱ्यांचा स्पष्ट मत आहे, पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरणी करणे म्हणजे स्वतःच्या पायावर नुकसान उडून घेणे. शेतकरी बांधवांनो, हे नीट लक्षात घ्या. पहिल्या पावसावर शेतात ट्रॅक्टर उतरवला आणि पुढचे 8 ते 10 दिवस पाऊसच आला नाही तर परिस्थिती अतिशय गंभीर होऊ शकते. बियाणे जमिनीतच सुकून जाऊ शकते, उगवण कमी होऊ शकते, दुबार पेरणीची वेळ आपल्यावर येऊ शकते आणि खर्च दुप्पट वाढू शकतो. म्हणून कृषी तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला आहे, सलग चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणी अजिबात करू नका. जमिनीत पुरेसा ओलावा तयार होऊ द्या, हवामानाचा अंदाज पाहून निर्णय घ्या आणि घाईपेक्षा योग्य वेळेला महत्त्व द्या. सर्वात मोठ्या चुका टाळा. फक्त ढग पाहून पेरणी करू नका. पहिल्या सरीवर ट्रॅक्टर शेतात उतरवू नका. त्यांची दुसऱ्यांनी पेरणी केली म्हणून घाई करू नका. आता काय तयारी करून ठेवावी? आपण सगळ्यात पहिलं बीज प्रक्रिया करून ठेवावी, बियाणं तयार योग्य ते करून ठेवावे, खत आणि औषधाचे योग्य ते नियोजन आताच करून ठेवायचे. आपल्याला शेतातील निचरा व्यवस्थापन तपासायचे आपल्याला आणि हवामानाचा अपडेट दररोज आपल्याला पाहिजे. शेतकरी बांधवांनो, 2 दिवस लेट झाला तरी चालेल, पण चुकीची पेरणी आपल्याला परवडणार नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती महत्वाची वाटली तर प्रत्येक शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा, कारण योग्य माहितीच नुकसान वाचू शकते. धन्यवाद.